लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या प्रोमोमध्ये काही रंजक आणि महत्त्वपूर्ण घटनाक्रम पाहायला मिळणार आहे. प्रोमोची सुरुवात होते जिथे जीवा नंदिनीला एक साडी भेट म्हणून घेतो. नंदिनी त्या साडीचे महत्त्व विचारते तेव्हा जीवा तिला वेगळ्याच उदाहरणातून ते समजावून सांगतो. जीवा म्हणतो, रोज मस्तपैकी थंडगार बियर पिणं आणि कधीतरी ओकेजनला एखादी महागडी स्कॉच काढून ती मस्त हळूहळू घोट घोट घेत पिणं, यात किती मजा आहे ना. जीवाचे हे बोलणं ऐकून नंदिनी गोंधळात पडते आणि तिच्या मनात नगेच शंका येते. नंदिनी म्हणते, जीवा, साडीचं महत्त्व सांगण्यासाठी तुम्ही दारूचं उदाहरण का दिलं? तुम्ही पुन्हा दारू प्यायला सुरू केली आहे का? नंदिनीचा हा थेट प्रश्न ऐकून जीवाला काय उत्तर द्यावं हे कळत नाही आणि तो निरुत्तर राहतो. त्यामुळे नंदिनीचा गैरसमज पक्का होतो, ज्यामुळे या दोघांच्या नात्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काव्या पार्थ त्याने दिलेल्या पेंडंटबद्दल प्रश्न विचारते आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊ इच्छिते. पार्थ सांगू लागतो की काव्या पेंडंटमुळे माणसाचं स्वातंत्र्य टिकून राहतं. काव्याला या बोलण्याचा अर्थ नीट लागत नाही. काव्या पुन्हा विचारते, पण मिस्टर देशमुख, पेंडंटचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध? पार्थ तिला याचे महत्त्व व्यवस्थित समजावून सांगतो. त्यानंतर काव्या विचारते की हे पेंडंट कसे वापरायचं. काव्या म्हणते, पण हे मी कुठे आणि कसं वापरू मिस्टर देशमुख? तेव्हा पार्थ जे उत्तर देतो त्यामुळे त्यांच्या नात्याला एक महत्त्वपूर्ण वळण मिळण्याची शक्यता आहे. पार्थ म्हणतो, हे पेंडंट तुम्ही चेनमध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मंगळसूत्र म्हणून. या महत्त्वपूर्ण वाक्याने प्रोमो संपतो. या पुढील भागात नंदिनीचा गैरसमज कसा दूर होईल आणि पार्थच्या मंगळसूत्राच्या उल्लेखावर काव्याची प्रतिक्रिया काय असेल हे पाहण्यासाठी नक्की बघा लग्नानंतर होईलच प्रेमचा पुढील भाग. तोपर्यंत नमस्कार.